आणि आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। शक्तीपीठ महामार्गाविरोधात संघर्ष समिती पुन्हा आक्रमक। शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती अजित पवारांच्या दौऱ्यावेळी निदर्शनं करणार। शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचा इशारा। वाढवण बंदर विकासामध्ये मच्छीमारांच्या हिताचा विचार होणार। बंदर समन्वयक समितीला मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्यानं 15 पेक्षा जास्त मच्छीमार संघटनांचा पाठिंबा। ठाणे, नाशिक आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीनं दुरुस्ती करा। मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना। महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून आणखीन एक गिफ्ट। जालना जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी। 174 किलोमीटर रेल्वे मार्गासाठी 7,105 कोटी रुपये मंजूर। पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी ते निगडी विस्तारित मार्गासाठी 15 जागांची मागणी। कायमस्वरूपी जागा देण्याचा महामेट्रोचा महापालिकेकडे आग्रह। पीएमपीएलच्या 100 गाड्यांची खरेदी लांबणीवर। पुणेकरांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार। मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली सुविधा देखभालीसाठी बंद राहणार। 10 ऑगस्ट रात्री 11:45 पासून मध्यरात्री 2 वाजेपर्यंत, तर 11 ऑगस्टला पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत बंद राहणार। दरम्यान प्रवाशांना इंटरनेटवरून तिकीट आरक्षण करता येणार नाही। पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या सर्व रेल्वे स्थानकामधील तिकीट खिडक्यांवर क्यूआर कोड यंत्रणा सुरू। सुट्या पैशांवरून होणारे वाद टाळण्यासाठी उपाययोजना। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पातील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं 99% काम पूर्ण। उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू। इगतपुरीहून ठाण्याकडे येणारा देशातील सर्वात रुंद बोगदा वाहतुकीसाठी सज्ज। बोगद्यामुळे अवघ्या 10 मिनिटांमध्ये इगतपुरी ते ठाणे पोहोचणं शक्य। उंच गतिरोधकामुळे बेस्टच्या दुमजली बसचं प्रचंड नुकसान। बसेसचं नुकसान टाळण्यासाठी बेस्ट सर्वेक्षण करणार। नंदुरबार ते पुणे रेल्वे सुरू करण्याची शरद पवार गटाची मागणी। रेल्वे सेवा सुरू झाल्यास जिल्ह्यामधील नागरिकांना होणार फायदा। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। माटुंगा मुलुंड आणि सीएसएमटी सुनाभट्टी दरम्यान ब्लॉक असणार। त्र्यंबकेश्वरमध्ये 18 ते 20 तारखेदरम्यान श्रावणी सोमवार निमित्त खासगी वाहनांना प्रवेशबंदी। भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर दर 5 मिनिटाला एक बस सोडण्याचा निर्णय। प्रत्येक जिल्ह्यामधून 1000 जणांना तीर्थदर्शन। इच्छुकांना 31 ऑक्टोबरपर्यंत ऑफलाईन अर्ज करता येणार। पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे 4ही धरणं 95% भरली। परिसरातील नागरिकांची चिंता मिटली। भर पावसाळ्यामध्ये संभाजीनगरमधील 137 गावांना 218 टँकरद्वारे पाणीपुरवठा। पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यामधल्या काही गावांमध्ये अजूनही पाणी टंचाईची समस्या। बहुतांश मध्यम प्रकल्प कोरडे ठाक। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये 40% पाणीसाठा। धरण क्षेत्रामध्ये हलका पाऊस होत असल्यानं पाणीसाठ्यामध्ये वाढ। दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। नवी मुंबई शहरामध्ये सर्वच विभागामध्ये आज संध्याकाळी पाणीपुरवठा बंद राहणार। आग्रोळी इथल्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यानं दुरुस्तीचं काम हाती। पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। गोंदिया जिल्ह्यामध्ये सलग 18 दिवस पाऊस झाल्यानं पूर परिस्थिती। अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान। कृषी विभागाकडून 2000 हेक्टरमधील पिकांचं सर्वेक्षण पूर्ण। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या दिवळी गावामध्ये शेतकऱ्यांना यंत्राद्वारे भात लागवडीचे धडे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे भात लागवडीचं प्रशिक्षण। एपीएमसी बाजारामध्ये ग्राहकांना देशी सफरचंदाची प्रतीक्षा। मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम। 15 ते 20 ऑगस्ट नंतर देशी सफरचंदांची आवक वाढण्याची शक्यता। पुढील काही दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळणार। हवामान विभागाचा अंदाज। पुणे जिल्ह्यामधल्या नवसाक्षरता अभियानाकडे पुणेकरांची पाठ। 8 ऑगस्टपर्यंत केवळ 63 निरक्षरांची नोंदणी। 2024-25 मध्ये जिल्ह्यातील 38,000 निरक्षरांना साक्षर करण्याचं उद्दिष्ट। लाडकी बहीण योजनेसाठी पुणे जिल्ह्यामधील महिलांकडून सर्वाधिक नोंदणी, तर राज्यभरात 1,42,00,000 महिलांनी अर्ज भरले। हिंगणघाटमध्ये लाडकी बहीण योजनेचा बैठकीमध्ये आढावा। आमदार समीर कुणावार, तहसीलदार योगेश शिंदे यांच्यामध्ये चर्चा। दाखल अर्जांवर चर्चा। मुंबई महानगरपालिकेच्या सचिव विभागामध्ये लिपिकांची 68 पैकी 55 पदे रिक्त। 13 लिपिक कार्यरत। अनेक वर्षांपासून भरतीला मुहूर्त मिळेना। वक्फ दुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीची स्थापना। विधेयकावर सर्वांगीण चर्चा होणार। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून समितीची स्थापना। मुंबई महापालिकेचे नवीन जाहिरात फलक धोरण तयार। हरकती आणि सूचनांसाठी 15 दिवस। 16 वर्ष जुने जाहिरात फलक धोरण बदलून नवीन धोरण येणार। वरळीमध्ये म्हाडाच्या अल्पगटातील सर्वाधिक महागडी घरं। वरळीमधील सतनिकेची किंमत 2,62,00,000। अर्जदारांना 75,000 रुपये मासिक उत्पन्नाची मर्यादा।